सोलापुरातील कारी गावात मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल। मंत्री भरत गोगावलेंची ग्वाही। 17 लाख हेक्टर जमिनीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आलेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अवकाळी पावसामुळे राज्यात शेती पिकांचं मोठं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमधील वाकुळणी गावात नुकसानग्रस्त भागाची खासदार कल्याण काळेंकडून पाहणी। शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, कल्याण काळेंची मागणी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील वाकुळणी गावामध्ये आमदार नारायण कुचे यांच्याकडून देखील पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत नारायण कुचेंनी साधला संवाद। नाशिकच्या निफाडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान। नुकसानीची खासदार भास्कर भगरे यांच्याकडून पाहणी। शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये देण्याची मदत देण्याची भगरेंची मागणी। राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गला येलो अलर्ट। हवामान विभागाची माहिती। नंदुरबार जिल्ह्यातील वाहणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। सारंगखेडा आणि प्रकाश बॅरेज याचे दरवाजे उघडले। नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। भूम, परांडा, वाशी तसेच कळंब, उमरगा परिसरात पाऊस। अतिवृष्टी झालेल्या भागाला पुन्हा फटका बसणार। सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडीमधील शेतकऱ्यांचं 2 एकर उडीद पिकाचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप। उडीद पीक खराब झाल्यानं 2 लाख रुपयांचं नुकसान।